जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनेलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. पांडुरंग विठ्ठल, पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल हा बुद्ध आहे. अशा पद्धतीचे आम्ही अनेक व्हिडिओ काढलेले आहेत. आपणही ते बघून घ्यावेत. परंतु पंढरपूरचा पांडुरंगांचा जिवंत पुरावा असणारा, बुद्धत्वाचा जिवंत पुरावा असणारा एक पुरावा गेल्या आठवड्यामध्ये ढासळण्यात आला आणि म्हणून दुःख वाटलं की माझ्या बुद्धिस्ट लोक फक्त आणि फक्त भाषण देतात, प्रवचन देतात, इतकंच काय, पण आमचे आदरणीय म्हणते ज्ञानज्योतिजी भीमा कोरेगावपासून क्रांती दिंडी म्हणा, बुद्ध दर्शनासाठी म्हणा, तर तिथून पायी यात्रा ते करतात, पायी वारी करतात. त्यांच्या देखील कानावर हा माझा व्हिडिओ गेलेला असेल. कुठला की बुद्ध स्तूपाच्या संदर्भात मी जे 2 वर्षापासून व्हिडिओ काढून जागृती करतोय, तद्वतच लोकांमध्ये कसलीही जागृती आलेली नाही. इतकंच काय, परंतु नागपूरचे आमचे विद्वान प्राध्यापक डॉक्टर आगलावे सर, तसेच आदरणीय कालकथित भाऊसाहेब लोखंडे सर यांनी देखील पांडुरंगाचं मंदिर हे बुद्धविहार आहे हे सांगितलं. तरीही माझा अज्ञानी समाज त्याकडे दुर्लक्षच करीत होता. कारण केवळ आणि केवळ संतांच्या अभंगामध्ये असणारा बुद्धत्वाचा उल्लेख की जो मी झेरॉक्स करून लोकांना वितरित करीत असतो. 25-30 लोकांनी ते माझ्याकडून मागून घेतलं. ह्या फोनवरून त्यांनी फोन केला 82 65 07 51 51 आणि अनेक लोकांना बुद्धत्वाचे पुरावे मी अभंगाच्या रूपातील मी वारकरी संप्रदायाचे जे आमचे ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज ते शेवटी तुकाराम महाराज, निळोबा रायापर्यंतचे अभंग आणि त्या अभंगामध्ये असणारा बुद्धत्वाचा उल्लेख मी देऊन सुद्धा काहीही जागृती झालेली नाही. कारण पंढरपूरच्या पंचक्रोशीत असणारा भगवान पौंडरिक बोधिसत्व पौंडरिक, ज्याला पुन्हा तुम्ही पांडुरंग म्हटलं गेलेलं आहे, पांडुरंग म्हटलं गेलेलं आहे किंवा पुंडलिक म्हटलं गेलेलं आहे, तर तिथं असणारा प्रचंड आणि प्रचंड आणि प्रचंड स्तूप गेल्या आठवड्यात जमीनदोस्त झाला. प्रशासनाने केला. वाईट वाटलं हृदयाला आणि म्हणून त्या पौंडरिकाचं गुणगान गावं, शेवटी त्याची आदरांजली व्हावी त्या स्तूपाला, म्हणून आजचा व्हिडिओ मी देत आहे. बंधूनो, अरे जरा सावध व्हा रे, सावध व्हा, सावध व्हा. गेल्या 4-5 दिवसापूर्वी 20 डिसेंबरला माझ्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मातोश्री आई भीमाई माता यांच्या जीवनचरित्रावर मी जवळजवळ 30 मिनिटाचा व्हिडिओ दिला. आणि बंधूंनो, सांगायला मला लाज वाटते की त्या व्हिडिओला 4 दिवसात फक्त 63 व्ह्यूज मिळाल्या. 4 दिवसात 48-96 तासात फक्त 62 व्ह्यूज मिळाल्या, त्या 63 व्ह्यूज मिळाल्या. अरे छक्कडचा एखादा धुंदराटचा जर व्हिडिओ असता तर त्याला एका रात्रीमध्ये तुम्ही डोक्यावर घेऊन नाचता 10-10 हजाराचा एकेकाला व्ह्यूज मिळतात. आणि आई भीमाईच्या पुण्यदिनानिमित्त मी जो व्हिडिओ काढला याला मात्र 63 व्ह्यूज मिळालात. वास्तविक पाहता हे झोपलेला समाज
पुन्हा बाबासाहेब जरी आले, आम्ही तर काय सांगून सांगून मेलो, तरी हे झोपलेला निद्रिस्त समाज तत्वज्ञानाकडे कधीच वळणार नाही. पाली भाषेकडं, पाली लिपीकडे, पाली व्याकरणकडे, बुद्ध तत्वज्ञानाकडं हा समाज कधीच वळणार नाही. हा फक्त नावं ठेवायला, आमचा समाज हा फक्त नावं ठेवायला, मोर्चे काढायला आणि निळे रुमाल बांधून निळ उधळून दुसऱ्याला शिव्या द्यायला याच्यात मात्र तरबेज आहे, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. आलं का लक्षात? तुम्हाला फक्त गाणी पाहिजेत. कसली? दुसऱ्याच्या भावना दुखवणारी गाणी म्हणतात तुम्ही. तुमच्यावर जर असं जर कोणी गाणं म्हटलं तर तुम्हाला चालेल का रे बाबांनो? वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की बाबासाहेबांनी पुनर्जन्म जरी घेतला, अर्थात बुद्धाला पुनर्जन्म मान्य जरी नसला तरी मी त्यांची क्षमा मागून म्हणतो मी की बाबासाहेबांनी पुनर्जन्म जरी घेतला तरी आंबेडकरी समाज कधीच तत्त्वज्ञानाकडं, विज्ञानाकडं, पाली भाषेकडं, पाली व्याकरण, पाली लिपीकडे कधीच, सम्राट अशोकाकडे कधीच येणार नाही आणि त्याचं तत्त्वज्ञान डोक्यात घेणार नाही. तो फक्त डोक्यावर घेऊन जयंती दिवशी नाचणार आहे. आणि काय म्हणतो नाचत नाचत? वाईट वाटतं. ब्राह्मण समाजाची क्षमा मागतो, शासनाची क्षमा मागतो, सर्व जनतेच्या दोन्ही हात जोडून क्षमा मागतो. जे 2 ओळी मी म्हणणार आहेत त्याच्यावर माझा आक्षेप आहे. 2 मिनिटामध्ये आक्षेप नोंदवणारच आहे मी. तुम्ही मला काही म्हणाल चालेल मला, पण आजचा जो विषय आहे तो तरी विषय ऐकावा, नीटनेटका ऐकावा. कारण पंढरीचा जो प्रचंड स्तूप आहे तो जमीनदोस्त केलेला आहे. तो पंढरीचा पांडुरंग बुद्ध आहे, याचे पुरावे मी देतोय, नेहमी व्हिडिओमधून सांगतो. आणि आज मात्र शेवटचाच पुरावा मी सांगणार आहे. तत्पूर्वी आमच्या समाजाला जागा करण्यासाठी आंबेडकरी समाजानं फक्त संगीतामध्ये, गाण्यामध्ये धुंद असतो. त्याला इतर तत्त्वज्ञानाचं, इतर ज्याला आपण म्हणतो बौद्ध तत्त्वज्ञान, बौद्ध दर्शन, याचं काहीही देणं घेणं नसतं. आमचे भंतेजी, ज्ञानज्योतीजी भंतेजी, आदरणीय भंतेजी आहेत आमचे, ते सुद्धा दिंडी घेऊन जनजागृती करण्यासाठी पंढरपूरला येतात, बुद्ध स्थान आहे म्हणून. आमचे नागपूरचे आगलावे सर बुद्ध आहे म्हणून व्याख्यानं, प्रवचनं देतात. आमचे तथा कालकथित भाऊसाहेब लोखंडे सर यांनी देखील बुद्ध, पंढरीचा पांडुरंग बुद्ध आहे हे ओरडून सांगितलं, तरी कोणाच्या कानी कपाळी कसलंही फरक पडत नाही. शेवटी तो स्तूप जमीनदोस्त होत आहे रे बाळानो. या गोष्टीचं मला अत्यंत वाईट वाटतं. कारण तुम्ही कशात दंग आहेत? तुम्ही फक्त बेंजोमध्ये दंग आहात, तुम्ही फक्त डीजेवर नाचायला दंग आहात, तुम्ही फक्त मोर्चे काढायला दंग आहात, तुम्ही फक्त दुसऱ्याच्या घरावर दगडं मारायला रिकामे आहात. पण बाबांचे विचार, बुद्धांचे विचार आणि बुद्धाची संस्कृती जपण्याला मात्र तुम्ही आणखीही मागच आहात. म्हणून मी आज ह्या 3 विद्वानांची नावं जे सांगितली, अरे गळा ओरडून आमचे गळा तुटला तरी काही फरक पडत नाही. परंतु मला एक विनंती आहे, ब्राह्मण समाजाची देखील विनंती, समाजाची एक त्यांच्या चरणी एक प्रार्थना करतो की तुम्ही रागावू नका. कारण माझ्या समाजाने अशा पद्धतीची गाणी न म्हणता बुद्धाकडे त्यांनी यावं, बुद्ध विचार आत्मसात करावे, हाच उद्देश आहे. कशा पद्धतीची गाणी म्हटली जातात आणि कशा पद्धतीची म्हटले जातात बा. महाराजच्या स्पर्शाने कसा बामन बाटला, काय गरज आहे का म्हणायची रे? महाराजच्या स्पर्शाने, महाराजच्या स्पर्शाने कसा बामन बाटला, बामणाच्या पोरीना, बामणाच्या पोरीला मग कसा महार पटला, बामणाच्या पोरीला मग कसा महार पटला. या गाण्याचा, गीतेचा मी जाहीर निषेध करतो. काय गाणं आहे असलं? आणि असल्या गाण्यावर धुंद होऊन नाचता तुम्ही. महाराजच्या स्पर्शाने कसा बामन बाटला,
बामणाच्या पोरीला मग कसा महार पटला. अरे 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 सवितामाई आंबेडकर या देखील आपल्या मातोश्री आहेत. आणि बाबासाहेबांची परिस्थिती काय होती इथं काय म्हणते ते, बामणाच्या पोरीला कसा महार पटला. किती विचित्र वाक्य आहे हो हे. या वाक्याचा मी निषेध करतो आणि तुम्ही सगळ्यांची क्षमा देखील मागतो. पण असे गाणे समाजामध्ये निर्माण होऊन सामाजिक तेढ निर्माण करू नका ही तुमच्या चरणी माझे हात जोडून विनंती आहे. बाबांनो, बाबासाहेबांना किती असाध्य रोग झाला होता. बाबासाहेब बोधिसत्व, आणि या बोधिसत्वानं माता रमाईचं निधन झाल्यानंतर किती वर्ष विदुरात काढले गेले. याचा अर्थ असा की बाबासाहेबांना लग्न करावं असं वाटलं का? कुठलं कारण आहे त्याला? अरे बाबांनो, तुमच्या डोक्यामध्ये नेहमी घाणच का भरलेली आहे हे कळतच नाही. ह्या गाण्यावरून समजतंय मला, या गाण्यावरून समजतंय ना. बाबासाहेब आजारी होते. बाबासाहेब आपल्यासाठी एक संविधान लिहित होते. अनेक ग्रंथ लिहिले बाबासाहेबांनी, खूप ग्रंथ लिहिले हो. सरकारनं, महाराष्ट्र शासनानं, भारत सरकारनं त्याचं वितरण देखील केलं. पण बाबासाहेब हे अत्यंत आजारी होते आणि बाबासाहेबांची देखभाल करण्यासाठी कोणीतरी सहकारी असावा लागतो. आणि ती परिस्थिती पहा. बाबासाहेबांचा विवाह झाला. आमच्या आई मातोश्री सविता मातेंबरोबर पुनर्विवाह म्हणजे दुसरं लग्न झालं. त्याला कारणं ही तशीच आहेत. ही तुमच्यासारखी नासकी कारणं नाहीत का हो. म्हणे महाराच्या पोरीला, बामण्याच्या पोरीला कसा महार पटला, हे गाणं आहे का? सामाजिक तेढ निर्माण होती. आणि तुम्हाला जर असं कोणी जर म्हणलं एखाद्या मराठ्यानं की निघाले मग पोलीस चौकीवर मोर्चे घेऊन अट्रॉसिटी दाखल करायला, अरे आपलं कोण बी काहीतरी चुकत असेल. आपण बी सुधारून घेतलं पाहिजे. आपण बी आपली भाषा शैली सुधारली पाहिजे. हा उद्रेक म्हणजे अशा पद्धतीची घाण वाहत तर मग सामाजिक काय होते? सामाजिक घडी बिघडते बाळानो. आणि म्हणून पुन्हा तुम्हाला विनंती करतो, कोणी गीतकार असतील, कोणी गायक असतील, कोणी रील काढणारे असतील, कोणी कसे असतील, तरी कृपया हात जोडून माझी विनंती आहे की सामाजिक भावना दुखवणारी गाणी तुम्ही अशा पद्धतीने म्हणू नका. आणि बाबासाहेबांना तुम्ही म्हणताय की बामणाच्या पोरीला कसा महार पटला, म्हणजे किती विचित्र भाषा आहे, किती खालच्या थराची भाषा आहे. बाबासाहेबांचं दुखणं, बाबासाहेबांनी केलेलं लग्न याचा इतिहास जर वाचला ना तर तुमच्या डोक्यामध्ये अशा घाण आळ्या वळवळणार नाहीत. हो, वळवळणार नाहीत. असो, या विषयाला मी इथं थांबवतोय. आणि माझ्या प्रचंड अशा बुद्ध स्तूपाला पाडलं जातंय, तिथं मात्र तुमचा उठाव होणार नाही. तिथं तुम्ही जाणार नाहीत, बुद्ध संस्कृती वाचणार नाहीत. म्हातारा होऊन 2 अटॅक येऊन मी जगलो तुमच्यासाठी, तुम्हाला पाली लिपी शिकवायसाठी, तुम्हाला पाली भाषा शिकायसाठी. बामणाची पोरं, मारवाडीची पोरं माझ्याकडे शिकते ती पाली लिपी, पाली भाषा. आणि तुम्ही मात्र एकही आंबेडकरी समाजाचं पोरगं अजूनही मला कोणी फोन देखील केलं नाही की दादा रे आम्हाला हे शिकव, आम्हाला ते शिकव. नाही शिकवलं, नाही कोणी येत. त्यांना गरज पडत नाही ना. पाली काय गरज आहे? कवा भगवान बुद्धाचं होऊन गेलाय. त्या सम्राट अशोकाने लिहिले कुठल्या डोंगरावर, कुठल्या कागदागडावर, कुठल्या दोंड्यावर. हां, आणि मग काय त्यांनी ते कोरले काय अक्षर, कसली पाली, कोण पाली बघते. ही आमची जर अशी जर विचारधारणा जर असेल ना तर मग बाळानं तुम्हाला बुद्ध संस्कृतीचा वारस सांगण्याचा अधिकार नाही रे, नाही. असं मी हा विषय 14 मिनटं झाली ते ताणलेला आहे, कारण माझा मूळ विषय आहे की पंढरीच्या पांडुरंगाचा जो स्तूप ढासळला गेला, त्या पंढरीच्या पौंडरिकाच्या राजाच्या संदर्भामध्ये असणारं लिखाण तुम्हाला आज मी वाचून दाखवित आहे. आणि त्याच्यावर वेळ मिळाला तर विश्लेषण देखील करीन. फक्त 18 मिनटं ते 19 मिनटं किंवा 20 मिनटं हा चालेल.
आपला व्हिडिओ काय ह्याला म्हणते ती मोबाईल का काय म्हणते त्याला ते असू द्या. सुरू करतो बाळानो. म्हातारेच एवढं ऐका. अशा पद्धतीची गाणी म्हणू नका रे. अरे कोणत्याही जातीला अशा पद्धतीनं दुखवू नका रे. तुम्हाला जर कोणी असलं महार महार म्हणून जर दुखवलं तर पोलीस स्टेशनला लिहून दुसऱ्या दिवशी की किंवा त्याच दिवशी की मोर्चा नेतो, अॅट्रॉसिटी करतो. आणि आता मात्र असं नका करू. तुमच्या पाया पडतो पण असं नका रे करू. समाज हा बुद्ध समाज आहे, शांतीचा समाज आहे. त्याच्यामुळं तुम्ही बुद्ध तत्वज्ञानामध्ये पारंगत व्हा. अरे आमची पिढी गेली माती दादा. किती राहिले आमचं वय? आज रनिंग माझं 76 वय आहे. पाली लिपी पाली भाषासाठी मी माझं जीवन वाहिलेलं आहे. लाभ घ्या रे बाळानो, लाभ घ्या. मी तुझ्याकडून 10 रुपयेसुद्धा मला नको आहेत तुमचे, काही नको आहेत मला. पाली लिपी पाली भाषा शिकवण्यासाठी मला 1 पैसासुद्धा नको आहे तुमचा. फक्त काय करा, फोन करा. त्या फोनवर तुम्ही मागणी करा. पालीची तुम्हाला पूर्ण माहिती मी देत जाईन. असं नका करू. असो. जय जय पांडुरंग बुद्ध. आणि आता मी पौंडरिकाचा इतिहास सांगत आहे. सुरुवातीला मी संस्कृतमध्ये सांगतो, तदनंतर मी मराठीतही बोलतो. बाळांनो मी मराठीतही बोलतो, पाली बोलतो, इंग्रजी बोलतो, हिंदी बोलतो, मराठी बोलतो. असं पंचमहाकपिलो नाम सिद्धेशः काल विप्लुतम प्रोवाचा सुरे सांख्य तत्वग्राम विनिर्णयम् ततः कलौ संप्रवृत्ते सम्मोहाय सूरदिशाम बुद्धो नाम्ना जनसुताः कीटके किकटेषु भविष्यति. याचा मात्र अर्थ सांगतो आणि पुढे चलतो. बाळानो कलियुग आल्यानंतर देवतांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांना मोहित करण्यासाठी मगध देशामध्ये बिहार देशामध्ये अंजनाच्या पुत्राच्या रूपाने मी अवतार घेईन. कुठला अवतार घेईन? बुद्ध अवतार घेईन. ततः कलौ संप्रवृत्ते सम्मोहाय सूरदिशाम बुद्धो नाम्ना जनसुताः किकटेषु भविष्यति. आपले जेवढे बुद्ध झालेत ना बाळानो, ते सगळे आपले बुद्ध, ते आपले सगळे बुद्ध 28 बुद्धांना जे ध्यानधारणा केलेली आहे ते केवळ आणि केवळ बुद्ध गयेला. हां त्याला निरंजना नदीच्या काठी. हां बरं. अजातशत्रुं पृतना गोपीताय महीदुषं परभ्यं शंकितां स्नेहा प्राक्तियं चतुराभिनम्. यदा मुकुंदो भगवान् माहिमहि जहो स्वतन्वा श्रवणीयं सत्कथाः तदा हरेवा प्रतिबुद्धचेतसा मदर हेतु कलिरवन्तं वर्ततम्. इति पूरे च राष्ट्रे च ग्रहे तथा आत्मनि विभाव्य लोभानृत जिनहिंसानं तं धम्म चक्रं गमनायं पर्यधात. असो थोडीशी भगवान बुद्धाची मी प्रार्थना केली, तथागताची मी वंदना केली आणि आज माझ्या कथेला प्रारंभ होत आहे. 19 मिनिट होऊन 37 मिनटं झाले तर नाही 37 सेकंद 42 सेकंद झाले तर जोपर्यंत हे व्हिडिओ चालतोय ना तोपर्यंत बोलत राहतो. व्हिडिओची कॅपॅसिटी संपली की माझा अर्थ तुम्हाला ऐकायला मिळेल. असो चला
जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी. श्री शुक महाराज म्हणतात, परीक्षिता, बलराम जेव्हा नंद बाबांच्या व्रजामध्ये गेले तेव्हा इकडे करुस देशाचा अज्ञानी राजा पौंडरिक, कसला राजा? अज्ञानी राजा पौंडरिक याने कृष्णाकडे एक दूत पाठवला. कृष्ण कुठं होते? मथुरेला. पौंडरिक कुठं होता राजा पौंडरिक? करुष देश. करुष म्हणजेच आजचे पंढरपूर. आणि मग आमच्या पंढरपूरच्या राजा पौंडरिकानं कृष्णाकडे दूत पाठवला आणि सांगितलं, काय सांगितलं पौंडरिकानं? की भगवान वासुदेव मी आहे. कोण म्हणतं? पंढरीक राजा म्हणतो, करुष देशाचा म्हणजे पंढरीचा राजा. राजा पंढरीचा. हा दूत घेऊन कोण गेला? दूत कुणाकडे गेला? मथुरेला. कोण होतं तिथं? श्रीकृष्ण. आणि हे लोक काय कथा सांगतात माहिती आहे का? श्रीकृष्णाची रुक्मिणी रुसली आणि दिंडीरवनात बसली. तिला शोधण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आपल्या गाई गोपाळासह गुरावासरासहित मथुरेहून पंढरपूरला आले. ते भगवान श्रीकृष्ण आहेत. इतिहास काय? त्यांचाच इतिहास आहे, माझा ना. हे ग्रंथ, हे ग्रंथ बघा, माझा नाही इतिहास आहे. हे त्यांचाच इतिहास आहे हा. हां, पण व्यवस्थित काय केलं? नीटनेटकं सांगितलं नाही ना. म्हणजे पंढरीला कोण आहेत? पौंडरिक आहेत. आणि माझ्या भाषणातून नेहमी मला निघतंच आहे, अवलोकितेश्वर भगवान पौंडरिक पांडुरंग बुद्धाय नमः. हां हां. तर तो वासुदेवाकडे आला. तो दूत श्रीकृष्णाकडे गेला आणि श्रीकृष्णाला सांगितलं की पौंडरिक राजांचा असा निरोप आहे की करुष देशाचा वासुदेव भगवान मी आहे. वासुदेव वसुदेव फरक आहे बाळानो. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. मग भगवान श्रीकृष्ण त्या दरबारात होते. दूत गेला, ज्वार माय बाप, मी पंढरीच्या नगरीहून आलो. मी राजा पौंडरिकाकडून आलोय. भगवान पौंडरिक काय म्हणतात की भगवान वासुदेव मी आहे. जाऊन सांग त्या श्रीकृष्णाला. आणि म्हणून हा निरोप घेऊन मी तुमच्याकडे आलो देवा. मग आणि काय सांगितलं आणखी? निरोप काय काय दिला? आपणच भगवान वासुदेव आहात. जगाचे रक्षण करण्यासाठी पृथ्वीवर अवतीर्ण झालो आहे. लक्षात आलं का? त्यामुळे तो मूर्ख स्वतःला भगवान समजू लागला की काय? उद्गार कुणाचे? श्रीकृष्णाचे. हां. मग पौंडरिकाचा दूत द्वारकेला आला. राज्यसभेत बसलेल्या कमलनयन भगवान श्रीकृष्णाकडे त्यानं पाहिलं आणि राजाचा निरोप दिला. काय दिला? मी एकमात्र वासुदेव आहे, दुसरा कोणीही नाही. प्राण्यावर कृपा करण्यासाठी मी अवतार धारण केलेला आहे. पानादिपाता वेरमणी शिखापदम समाधियामी. मीच कोणी नाही. प्राण्यावर कृपा करण्यासाठी मीच अवतार धारण केलेला आहे. तो आपले वासुदेव हे असे खोटे नाव घेतले आहेस ते आता टाकून दे. पौंडरिकाचा निरोप दिला बरं का त्या श्रीकृष्णाला मथुरेच्या. तू विनाकारणच वासुदेवा वासुदेवा म्हणतोस. खरा वासुदेव तर मी आहे. आणि या पृथ्वीतलावर प्राणी मात्राचं संरक्षण करण्यासाठी मला अवतार धारण केलेला आहे. म्हणून मी करुष देशामध्ये आलो आहे. पौंडरिक होऊन इथं आलेलो आहे. तर श्रीकृष्णा, तू स्वतःला जे म्हणतोस ना मी वासुदेव आहे, वासुदेव नंदन आहे, सोडून दे. असं काही म्हणू नको. पुढे तर लय मस्त आहे. आणि मग श्रीकृष्ण त्या दरबारातील लोकांना काय म्हणतात ऐकायला का रे बाबानो?
त्या पंढरीचा तो निर्बुद्ध पौंडरिक राजा काय सांगतोय की मी वासुदेव आहे. अरे पण माझ्या अंगावरची चिन्ह आहेत, त्याचं काय 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 चिन्ह आहेत बघा. आता तू आपल्या राजाला सांग दूता, तू जा तुझ्या करू देशाला जा आणि त्याला सांग, अरे मूर्खा. कोणाला मूर्खा म्हणाल? पौंडरिकाला. अरे मूर्खा, मी माझी चक्र इत्यादी चिन्हे तुझ्यावर आणि ज्या साथीदाराच्या चिथावणीवरून तू बडबड करीत आहेस त्यांच्यावर सोडीन. त्यावेळी हे मूर्खा, तू आपले तोंड लपून घार, गिधाड, होला इत्यादी मांसभक्षण करणाऱ्या पक्षाच्या गरड्यात पडून राहशील आणि कुत्र्याला तू शरण जाशील. हा निरोप घेऊन पौंडरिक राजाचा दूत मथुरेवरून पंढरीला आला आणि पंढरीला आल्यानंतर पौंडरिक राजाच्या समोर हात जोडून उभा राहिला. मायबाप, मथुरेला गेलो, श्रीकृष्णाची भेट घेतली, श्रीकृष्णाला तुमचा मी निरोप दिला की आणि सांगितलं की माझी चिन्ह धारण करू नकोस म्हणून, कारण मी वासुदेव खरा आहे आणि प्राणीमात्राचं रक्षण करण्यासाठी मी आलेलो आहे. हा निरोप दिल्यानंतर एक विनोदी बुद्धीनं उग्रसेन राजा वगैरे खदखदून हसले आणि पौंडरिक राजा म्हणजे त्या मूर्खाला सांगा, रे तू भगवान नाहीस, भगवान मी आहे. कोण म्हटलं? कृष्ण म्हटला. कशात म्हटलं? ह्याच्यात म्हटलं. राहिलेलं उद्या घेईन. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. ऐका बाबानो, या स्तूपासाठी मी एवढं सांगायला लागलो. आता दमछट लागली. बघू, आजच्या आपल्या ह्या व्हिडिओला लाईक मिळाले व्यवस्थित तरच उद्या ह्याचा पुढला भाग मी वाचणार आहे, नाहीतर हे व्हिडिओ काढून सोडून देणार आहे. अरे महामाता भीमाईच्या जीवनावर मी किती आनंदाने व्हिडिओ काढला 31 मिनिटाचा आणि त्याला लाईक मिळाल्या 63. अरे 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 अरे, काय माझा समाज जागृत आहे. वा 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 वा. धन्यवाद रे बाबा, धन्यवाद. कोणी शेअर करीत नाही, काय करत नाही, कमेंट करत नाहीत, काय नाही. तरी मी पालीसाठी सांगतो, बाबांनो, बुद्ध विटेवरीला शेअर करा, कमेंट करा, आर्थिक मदत देखील करा, कारण चॅनल आपला अत्यंत गरीब आहे. म्हणून आर्थिक मदत देखील करा. 82 65 07 51 51 हा आपला क्रमांक आहे. ज्या ज्या लोकांनी धर्मदान दिलेलं आहे त्यांचा मी शतशः आभारी आहे, कारण त्याच्यात माझा दवाखाना किंवा गोळी औषध गोळ्या भागत त्या दोन हार्ट अटॅक आलेले आहेत ना, आणि आता दम लागतो मध्ये भरायला. नमो बुद्धाय, नमो बुद्धाय.